म्हणजे आजोबा आले, यायचे आजोबा आले आता इथं. म्हातार एक नंबरचं चॅप्टर आहे. नक्कीच काही ना काही प्लॅनिंग करून आलेला असणार. एक विचारू? विचारा ना. घरात काही दागिने वगैरे होते का? हो होते. मग ते आहेत की चोरीला गेलेत? नाही म्हणजे पाहिलं नाही मॅडम. काही एवढा सगळा पसारा बघून सुचलंच नाही बघायला. आई, दागिने सगळे जसेच्या तसेच आहेत. मी बघितलं. शिर्के, चोर घरात येतो पण तो दागिने चोरत नाही, फक्त 1000 रुपये चोरतो. कमाल आहे ना? ममता, ए ममता, अरे वो जवान क्या बोल रहा है, घर में चोरी हो गई करके? या कोण? मी मगाशी सांगितलं ना मॅडम, माझी मैत्रीण शन्नोबी इंसान. अच्छा, म्हणजे याच का त्या ज्या कुलूप न लावता गेला होता? का? नंतर येऊन चोरी करता यावी म्हणून? नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. शन्नो का करेल चोरी? मोटिव काही असू शकतो ममताजी. नहीं वो आपसे कोई गलतफहमी हो गई है. मतलब इतने साल से मैं यहाँ रह रही हूँ. ये ममता, दिशा, सुवर्णा, ये घर सब मेरे अपने ही तो हैं. मैं क्यों ऐसा करेगी? मग कुलूप न लावता का गेलात? नहीं, मैंने ताला लगाया था. पण दिशाने तर सांगितलं की कुलूप नव्हतं म्हणून. हाँ? नहीं, उसको पता नहीं है ना. मतलब हम लोग जब निकले ना तब ताला लग नहीं रहा था. का? वो पुराना हो गया ना, जंग पकड़ लिया है और जास्ती इस्तेमाल होत नाही ना त्याचा. का? वैसे नौबत ही नहीं आई ना कभी के सब लोग साथ में चले जाए करके. कोई ना कोई घर में रहता था और जब दोपहर को निकले ना तो दिशा और सुवर्ण को फिल्म देखने को देर हो रही थी. तो मीज बोल रही थी कि आगे जा, रिक्शा पकड़, मैं आती है बाद में ताला लगा के. म्हणजे या दोघी बाहेर गेल्यानंतर कुलूप लागलं का? हाँ, बाद में मैंने लगाया था. म्हणजे तुम्ही कुलूप लावलं आणि ते कोणीतरी येऊन तोडलं आणि घरात चोरी केली असं वाटतंय ना तुम्हाला? मॅडम हे बघा, आमची मैत्री खूप पूर्वीपासून आहे. तुम्ही उगीच संशय घेताय. ममताजी, संशय घेणं आमचं काम आहे. शिर्के, या म्हणतात की यांनी कुलूप लावलं होतं, म्हणजे नंतर ते कोणीतरी तोडलं असणार. दाराला नंतर कडी होती, म्हणजे त्या चोराने कुलूप इथेच कुठेतरी फेकलं असणार. सकाळी 2-3 हवालदारांना इथे घेऊन या आणि ते कुलूप शोधा. त्या चोराचे फिंगरप्रिंट्स असतील त्या. ओके मॅडम. ममताजी, मी पुन्हा एकदा विचारते, नक्की फक्त पैसे गेलेत चोरीला की आणखीन काही होतं जे तुम्ही माझ्यापासून लपवताय? काही असेल तर ते आत्ताच सांगा, नाही तर तुमचं नुकसान होईल आणि आम्हालाही सोपं जाईल चोराला पकडायला. चोर त्या गोष्टीचा मिसयूज करू शकतो. होतं का काही? तुम्ही गप्प आहात यातच सगळं आलं. एनिवेज, शिर्के, चला. तेव्हा तुम्हाला काय खायला आणू? नाही नको, इकडे. तेव्हा आपल्याकडे फार वेळ कमी आहे.
सत्यजितकडे जी गण आहे ती ताबडतोब आपल्याला हस्तगत करायची आहे. त्यानं मला इथे काही फार वेळ थांबायचं नाहीये. गण मिळाली की मी माझ्या विश्वाकडे परत जाणार लगेच. अहो देवा, सत्ते साहेब इथं बंगल्यात असताना गण शोधणं लय अवघड आहे. अहो ती गणची जागा सारखी बदलत असतात हो. हे बघ, तू प्रयत्न कर बाबा. काही झालं आबा आबा हो तुम्ही परत आलात आबा. मला खरंच खूप आनंद झाला हो बाबा. थँक्यू आबा, थँक्यू सो मच. खरं सांगतो आबा, मला पोत्यानं सांगितलं तुम्ही परत येत आहे. माझा तर विश्वासच बसत नव्हता हो. कसं आहे सत्यजित, अरे बाप आहे मी तुमचा. तू काय, विश्वजित काय, हा? दोघेही मला सारखे आहेत. मग जशी त्याची काळजी वाटते तशी तुझी वाटणं स्वाभाविक आहे. हो का? थँक्यू आबा, थँक्यू व्हेरी मच. हे ज्युनियर, हा आज आव्हांच्या आवडीचा मेनू बनवायचा. जेवणामध्ये 100%. शक्ती बाळा बघ, आजोबाले तुझे आजोबा, तुम्ही इकडे नव्हतात ना. खरं सांगू, मला खूप लोनली वाटत होतं. मी वाट बघत होते की तुम्ही कधी परत याल. फायनली तुम्ही आलात. आय एम सो हॅपी. कसं आहे, एवढ्या प्रेमाची सवय नाही हा मला. आजोबा सॉरी, मी आतापर्यंत तुम्हाला खूप मिसअंडरस्टँड केलं. होत्या, तुम्ही जरा दोघं बाहेर थांबाल का? मला आजोबांशी थोडं बोलायचं. नाही नाही, थांब. तू कुठेही जाणार नाही. जे काही बोलायचं असेल तर ह्याच्या समोरच बोलावं लागेल. घरच्यांपेक्षा जास्त जवळचा येतो मला. शक्ती बाळा, जे काही मनामध्ये आहे ते सगळं बोलून टाक. आज ना उद्या सगळ्यांना कळणारच आहे. तू जस्ट गो अहेड. आजोबा प्लीज मेक युअर माइंड. आता तुम्हाला जे मी सांगणार आहे ना, ते कदाचित तुमच्यासाठी थोडं सरप्राइझिंग असेल. आयुष्यात अशी अनेक सरप्राईज पाहिले मी, पण आता त्याचा आनंद नाही वाटत, भीती वाटते. आजोबा, मी तुमची नात आहे. यांची आणि मानसी सरनाईकची मुलगी. नाही, मला इतकंच माहिती आहे, तू प्रतीक्षाची मुलगी आहेस. ऑफकोर्स हे खरं आहे. माझी मॉम प्रतीक्षा आहेच. तिने मला सांभाळलंय, लहानाचं मोठं केलंय. पण माझी खरी जन्मदाती आई मानसी सरनाईक आहे. आणि ही गोष्ट मला प्रतीक्षा मॉमनेच सांगितली आहे. तरी सुद्धा तू माझी नात नाही होऊ शकत. आणि मी बाहेर खाली नाती मानत नाही. आणि हे पाप मानसी सरनाईक आणि सत्यजितनं केले, त्याचं फक्त फळ आहेस तू. शक्ती बाळा थांब. आबा आबा प्लीज प्लीज असं बोलू नका आबा. कारण खरं काय होतं ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. प्लीज माझ्या मुलीला असं झिडकारू नका प्लीज आबा. यांच्या चुकीची शिक्षा तुम्ही मला देणार आहात का? ओ आबा अहो प्लीज असं करू नका आबा. ओ याच्यामध्ये सुद्धा माझंच रक्त आहे. सडलेलं आणि नासक रक्त सत्यजित, जे मी कधीच मान्य करणार नाही. का आबा का
का असं वागला होतो मी? किती त्याला आनंद झाला होता मी परत आला म्हणून. तरी मी तिला सांगितलं होतं की आत्ता आबांचे काही बोलू नकोस, त्यांना राहू देत 2 दिवस, सेटल होऊ देत, आराम करू देत, मग सांग. शी इज सच अन इनोसंट गर्ल. हट्ट धरून बसली होती ती. कधी एकदा तुम्हाला भेटते, तुम्हाला सगळं सांगून मोकळी होते असं झालं होतं तिला. त्या उकिरड्यावर सापडलेल्या त्या मुलीला फक्त तिनं मोदक आजोबा काय म्हटलं. अहो सगळं तिला द्यायला तयार झाला होता की तुम्ही आबा. झाला होता की नाही? आबा ही माझंच रक्त आहे, माझीच मुलगी आहे आबा. आबा प्लीज तुम्ही तुमची नात म्हणून स्वीकारा ना आबा. आबा प्लीज. जीव गेला तरी ते शक्य नाही सत्यजित. हे म्हाताऱ्या, तुझ्या त्या लाडक्या विश्वजितकडची ती लाल डायरी चोरीला गेलीये हे कळलंच असेल ना तुला? आता ती डायरी कुणाला मिळाली असेल माहितीये का तुला? माहितीये? बे म्हाताऱ्या, मागचं सगळं विसरायचं. हा सगळं. माझ्या मुलीला स्वतःची नात म्हणून स्वीकार करायचा. नाहीतर मी काय करीन, त्या डायरी मधलं जे काही माझ्या फायद्याचं आहे ते सगळं A to Z मी बाहेर काढेन. काय होईल? धमकी देतोस? धमकी देत नाहीये मी. पुढे धोका आहे अशी पूर्व सूचना देतोय. काय त्या डायरीमध्ये हे नक्कीच लिहिलेलं असणार, मानसी सरनाईकचा खून तुम्ही केलाय. खोटा आहे हे. कोणाचाही खून केलेला नाहीये. प्रत्येक खुन्याचं हेच पेटंट वाक्य असतं. मैंने खून नहीं किया माय लॉर्ड. असंच असतं ना, फुल इमोशनल होऊन. रे म्हाताऱ्या, उद्या सकाळपर्यंत ती डायरी माझ्या हातात पडेल. तर मग पुढे काय करायचं याचा विचार कर. हा काय नवीनच विषय आहे. म्हणजे खरंच देवाने मानसी सरनाईकचा शन्नू खरं सांग, डायरी कुठे? मला डायरी तेरे को नहीं पता है? शन्नू मला माहिती आहे डायरी तुझ्याकडे आहे. मला डायरी हवी आहे. अरे शक कर रही है मेरे पे? हो करतेय, कारण तुला ती डायरी वाचायची होती, तू मला मागितली होतीस आणि आता घरातनं फक्त डायरी चोरीला गेलीये. ममता विश्वास कर, डायरी मेरे पास नहीं. नाहीये विश्वास तुझ्यावर मला. एक तर शेवटचं कुलूप कोणी लावलं इथे? तू ना. आणि ते सुद्धा लागत नसल्याचं नाटक केलंस तू. नाटक? अरे सच में मैंने ताला लगाया था ममता. बस, मला काही ऐकायचं नाही. मला डायरी हवी आहे. इस तरह से मेरे साथ बात मत कर ममता. मेरे को डायरी चुरानी होती ना तो कब की चुरा चुकी होती, मैं समझी? हो, मग त्या तेजस्विनीने तुला प्रश्न विचारला तेव्हा गांगरलीस का? तू बाचकलीस का? बोल ना शन्नो, आता का गप्प बसतीयस? मी सांगू का, तुला तुझ्यातल्या हेमंतला जगासमोर नव्हतं आणायचं म्हणून केलंयस तू हे. देख, तुझे जो समझना है वो समझ. डायरी मेरे पास नहीं है. शन्नो आहे बघ. शन्नो ऐक. शन्नो,
ममता, डायरी में मेरा कोई पुराना फोटो था क्या ममता? फोटो? हाँ मतलब हेमंत का कोई पुराना फोटो था क्या? हो शन्नो 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 काय झालं शन्नो? सत्यानाश, सब खत्म. शन्नो शन्नो हा फोटो हा कोणी पाठवला? अरे कोई भी भेज देते ममता. जो दुनिया के सामने नहीं आना चाहता वो सब दुनिया के सामने आएगा. अरे मैंने बोला था ना तुझे, डायरी जला दे, समुद्र में फेंक दे, पर तूने सुना नहीं. तूने अपने साथ साथ मेरी भी नैया डुबाएगी ममता. तेरी वजह से अब हेमंत ने फिर से दुनिया के सामने आएगा. सत्यानाश. तेव्हा काय विषय आहे? शक्ती तुमची दुर्दैवाने हो, तिला ही माहिती आधीपासूनच होती, पण तिने कधी तोंड उघडलं नाही. आणि आज अचानक तेव्हा मला वाटते की गेम आहे पोत्या, गेम आहे. काहीतरी प्लॅनिंग करतोय सत्यजित. त्याला ना आधीपासून माहित होतं विश्वाची डायरी लिहायचं ते, पण त्यानं मला आजच डायरीची धमकी दिली. काय प्लॅन आहे सत्यजितचा काही कळायला मार्ग नाही. तेव्हा मला तर वाटते ते सगळं सयांचा विषय असणार बघा. हा बरोबर. त्यानं वाटलं असेल म्हातारा आहे, मऊ आहे, दोन्ही कोपरांनी खंटायत दोघही, एक गोड बोलून पण दुसरा धमक्या देऊन. तेव्हा एक विचारायचं होतं, म्हणजे ते सत्यजित साहेब म्हणतो ते तसं मानसी सरनाईकचा नाही, म्हणजे ते फोन आला का? ममताजींचा फोन आहे. हा ममताजी. हो त्या आबांना फोन दे. हा हा विश्वा बोल. काय एवढं रात्री का फोन केला मग? आबा ती डायरी कळलंय मला की डायरी चोरीला गेली. तुम्हाला कसं कळलं? सत्यजित येऊन गेला, त्याने डायरीचा विषय काढला अचानक. तेव्हाच मला समजलं काय ते. एक मिनिट, म्हणजे डायरी सत्यजितनी? नाही नाही, ते कन्फर्म नाहीये. पण तू एवढ्या कॉन्फिडेंटली मला म्हणाला की त्या डायरीमध्ये हे नक्कीच लिहिलेलं असणार, मानसी सरनाईकाचा खून तुम्ही केलाय. आबा सत्यजित काय म्हणाला? आबा सांगा मला, सत्यजित काय बोलला? हे बघ, तू शांत हो तू. हे बघ, तो काय म्हणाला हे महत्वाचं नाही आता. अजूनही त्यालाच पाठीशी घालायचंय तुम्हाला? हे बघा आबा, ती डायरी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मला ती डायरी परत हवी आहे. आता बोलून काय फायदा? हे मी तुला तेव्हाच सांगत होतो की डायरी जाळून टाक, जाळून टाक. ऐकलं नाही माझं तेव्हा तू? स्वतःच कडे ठेवून घेतली. कोणाच्या हाताला लागली तर काय होईल हे सांगत होतो मी तुला. आबा आता माझ्यासाठी फक्त आणि फक्त ती डायरीच महत्वाची आहे, बाकी काहीच नाही. डायरी बद्दल कोणाला काही कळलं ना तर 100% ती डायरी वाचणार. तू त्या तेजस्विनीच्या हाती लागली ना तर संपलं सगळं. म्हणून तुम्हीच ती डायरी, तुम्ही इतके हायपर का होताय? काय बोलतोय सुये? हे बघ, मला माझी नाही तुझी, सत्यजितची, प्रतीक्षेची काळजी नाही आबा, तुम्हाला आमची नाही, भालेकर इंडस्ट्रीची काळजी वाटते. विश्वजित, हे बघ तू. या गोष्टीवर मला चर्चा करायचीच नाही आता. बघू, काही वर खाली झालं ना तर अविनाशजी आहेत, ते मदत करतील मला. नाही 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 नाही, एक लक्षात ठेव, तो कायद्याची चौकट कधीच मोडणार नाही. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. आपली आपण शोधू ती डायरी. तुम्ही गन शोधा, डायरीचं मी बघते. रंगाची मदत घेते.